कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा, कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संगम. रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून अमित कुमार शेलार आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकत आहात श्री जगन्नाथ शिंदे यांची कादंबरी कवडसा भाग 6. परत हान बिगर नाही कावा. गावचावडी नाही, मला आडकाठी नाही. मी आपली बोळी, म्हटलं निवल, दीर जावाची जिरली. पण कसलं काय? बघती तर कागदावरचं माझं नाव गायब. तलाट्याच्या आया बन्ही काढल्या. त्यानं का नाव हात ठेवला ग? मग मामलेदाराकडे गेली आणि म्हणले, साहेबा हे असं कसं र? त्यानं माहिती घ्यायची म्हणून 8 दिवस काढलं. परत गेली तर माझं अवतरणच भरलं की ग. अंगठा उठवल्याचा कागद माझ्या मोहर. आत्ता ग. अगं मी दिलाच नाही, मग कागदावर अंगठा कसा? मी धीर केला आणि साहेबाला पुसलं. मी अंगठा दिलाच नाही. मग हा अंगठा कसा? खरं बोलताय? होय, देवा शपथ. अंगठा दिलाच नाही मी. हे सिद्ध करायला तुम्हाला कोर्टात जावं लागेल. आता आली नाही का पंचायत? फसवलं त्या मुंडाशानं. मी कोर्टात जायचं. आजवर खाल्लं, आता गटागटा गिळलं. आणि मीठ कोर्टात जायचं वय. वाटायचं 4 हाडकं आज ना उद्या जळणार. कशाला आगीशी खेळायचं? आपण पडलो बाय माणूस. कशाशी नाही आधार. जाऊ दे, घाल किरडीव. पर दुसरं मन म्हणायचं, उद्या हे घर खाली कर म्हणलं आणि चालती हो म्हणलं तर चटवल की. हं पिसाळल्याशिवाय राहतोय का? मग गेली कोर्टात. साताऱ्याला वकील दिलाय. केस पाटणात असतीया. पर ह्या येळी अंगठा तापसायचं काहीतरी होतं म्हण साताऱ्याला गेली होते. बोलण्यात किती वेळ गेला काय कळलं नाही. दोघी जेवल्या, आडव्या झाल्या. आवडाय गोरायला लागली. मंजुश्रीला झोप येत नव्हती. दिवसभरातील घटना डोळ्यापुढे उभ्या राहिल्या होत्या. श्रीधर काय करत असेल? अरे हो, त्यांना फोन करायला हवा होता. पण तिने मोह टाळला. त्याने नको होता का करायला? एकटी गेली. कोणत्या गावाला गेली? काहीच विचारलं नाही. चौकशी नाही. निष्ठूर. आपण तरी का फोन करावा? दुसरं मन पुटपुटलं. असेल कामात? त्याने नाही केला. आपण करायला काय हरकत आहे? तो बोलतो तसा वागत नाही. ही विकृती की मानसिक आजार. ती उठणार होती, पण नाही उठली. आवडायला झोप लागली होती. झोप मळ होईल. बाहेर जाऊन फोन करणं बरं नव्हतं. माणसं नवी. तिनं मोह टाळला. खरं तर इथं आल्या आल्याच फोन करायला हवा होता. वेळच मिळाला नाही. आवडायची कहाणी सुरू झाली, राहूनच गेलं. आवडाई पण कमालीची बाई आहे. योग चांगला. देवासारखी भेटली. घरी घेऊन आली. बायका. बायका मुली सौजन्यशीलच असतात. नाहीतर आज काय केलं असतं मी? कसला प्रसंग आला असता? आवडा एका वेगळीच व्यक्तिमत्वाची. बालपणी विवाह झाला. माणसं ओळखण्यापूर्वीच दुसऱ्या घरी आली. एवढीशी पोरं, स्वतःलाही ओळखण्यापूर्वी विवाह. काय म्हणावं या चालीरीतीला? चड्डी घालण्याची सवय ना झाल्या मुलांशी लग्न. सारं कसं बाहुल्या-बाहुलीच्या खेळासारखं. खेळ झाला मोठ्यांचा. शिक्षा मात्र बालिकेला. फार मोठी शिक्षा. आयुष्यभर विधवा. तरीही तरीही तक्रार नाही. पण नियतीला तेही मान्य नाही. हक्काचं माणूस गेलं. आता हक्काच्या छपरावर आणि भात पेजावर धीरानं डल्ला मारला. या वयात कोर्ट कचेऱ्या. तरी पण बाई हिम्मतवाली. कोर्टातनं लढते. एकटी राहते. धोका पण तेवढाच आहे. एसटीत बकुटीला धरून पोराला उचललं. उभं आयुष्य पुरुषातील कोल्ह्या कुत्र्यागत काढलं. खरंच
खरंच आवडायचं डेअरिंग. मंजुश्रीनं कूस बदलली. उजव्या पायावर डाव्या पायाची काटकोनात घडी ठेवली. डोळे मिटून घेतले, पण झोप येत नव्हती. स्त्रियांच्याच नशिबी हे का? नवा प्रश्न. एसटीत तरुण पोरांची मक्तेदारी, गावात मक्तेदारी. जात धर्माचं बंधन फक्त बाईंनाच. आवडाय लग्न झाल्यावर गेली असती तर आनंदानं तिनं दुसरं लग्न केलं नसतं का? समाजाने त्याला मान्यता दिली असती. मग स्त्रियांसाठीच वेगळा नियम का? झोप येत नव्हती. प्रश्न रुतत होते. वाटत होतं उठावं, बाहेरून फिरून यावं. पण नवे संकट. बाईला रात्री अपरात्री बाहेर फिरता येतं का? पहाटे कुठं तिचा डोळा लागला. "हे ग काय? अगं उठतीस ना मग?" आवडायच्या वाक्यानं ती जागी झाली. "अगं जागा नव्ही. त्यात खाली गोंगडं, वर लेपटं. झोप आली नसल तुला." "तसं काही नाही आई." "तर मग आटप. चहा ठेवलाय." मंजुश्री उठली, बाहेर आली. तिनं अंगणातून पाहिलं. सूर्याने आपले हात झाडांच्या शेंड्यावर ठेवले होते. झाडांची पालवी नवं तेज पिऊन चमकत होती. डोंगर टेकड्या कोवळ्या उन्हात न्हात होत्या. घराघरातनं गाई गुरांच्या गळ्यातील घंटा किणकिणत होती. खुराड्यातून नुकत्याच बाहेर पडलेल्या कोंबड्या पंख वर करून क्वाक क्वाक करत होत्या. आळसलेली कुत्री पाठीला बाग देऊन पाय ताणून होती. बायकांची लगबग चालू होती. कोणा बाईच्या डोक्यावर शेणाची पाटी होती. गाई बैलाचं शेण काढून ती शेणकीकडे निघाली होती. कोण सून मांडवात शेणकाला शिंपत होती. अल्लड कुमारी रांगोळी काढण्यात गर्क होत्या. हंडे घागरी घेऊन बायका पाणवट्याकडे धावत होत्या. सारी बायका मुलींची धावपळ. सकाळ त्यांच्या घामात उजेडलेली. "मंजू, पुरी आटपतीस ना मग? अगं धनगरवाड्यात जायचे." धनगरवाडा म्हणजे काय? तो कुठं आहे? तिला काही माहीत नव्हतं. दोघी निघाल्या. दाट जंगलातून पायवाटेनं डोंगर चढणी त्या चढू लागल्या. "जपून ग पोरी, पाय घसरल." खरं तर मंजुश्रीला हा नवा अनुभव होता. उत्साह होता, पण पाय दुखू लागले होते. धाप लागली होती. तिला आवडायचं कौतुक वाटत होतं. आवडाई उतार वयाची, पण कणखर होती. कष्टानं तिच्या शरीराला बळकटी आलेली होती. डोंगर टेकड्या तुडवण्यात तिला सवय होती. "बस." आवडाई बोलली. मंजुश्रीला तेच हवं होतं. बसली. समोर पाहिलं आणि पाहतच राहिली. दूरवरचं सृष्टी सौंदर्य अतिशय लोभसवानं होतं. पाटणकडून कोयना नगरकडे येणारा रस्ता कोयना नदीच्या हातात हात घालून आला होता. कोयनेच्या अमृतवारी परिसर हिरवागार दिसत होता. उंचच उंच डोंगर, वृक्षवेली माथ्यावर, खांद्यावर घेऊन उभे होते. पहावे तिकडं किर्र जंगल, उंचच उंच डोंगर. याला कोयना खोरं म्हणतात ग. अगं महाबळेश्वरात कोयना उगम पावली, तिथनं हितवर आली. अशीच पुढं कराडात कृष्णेला जाऊन मिळाली. कोयना धरण म्हणतात ना, ती ती बघ ती बघ तिथं बांधलंय. लांबी 4 कासरच आहे. पर पाणी पाणी थेट महाबळेश्वराच्या पायथ्याला टेकलंय. आवडायला जेवढी माहिती होती तेवढी ती सांगत होती. या कोयनेवर लाईट तयार केली या. समद्या देशाला हिची लाईट. पर बाया गंमत बघ. ह्या भागात 4-4 दिवस अंधार असतो या. दिव्याखाली अंधार म्हणतात ना, ते ह्योच. चल, ऊन वाढल. मंजुश्रीला उठायची इच्छा नव्हती, पण देहभान हरवून ती गेली होती. पण पर्याय नव्हता. आवडायचं तोंड चालूच होतं. नाना धनगर घरात गावला पाहिजे. किशनं मेल्यानं त्याचं कान फुकलं का दम भरला. तो 15 दिवस आलाच नाही ग. अगं येगळी चूल केल्यापासनं नानाचं नानाच हाताला याचा. पेरणी टोपणी त्योच करायचा.
बैल नाही, बांडा नाही. मी बाई माणूस काय करणार गं? हं? आता मावळ तिकडनं वारं सुटलं. तराव नाही, कुळव नाही, पालापाचोळा मी एकटी बाई कुठं गोळा करणार? हं. तक भाजलं तर रोपं. मंजुश्रीला आवडायचं बोलणं पुरेसं उमजलं नव्हतं. ती ऐकत होती. खिशानं किरडी केली. हो. कागद नावावर केला. म्हटलं असल, शेतं कशी फिरतीये ती बघू. पर त्याला माहिती नाही. माझं बी नाव आवडाय हाय. आता मागं कुठं बघणार नाही बघ मी. हां. अर्ध्या का वाट्याची हो, अर्ध्या वाट्याचे खाचरं मी औंधा मी उजावणारच. अर्धा वाटा? हं. माझा आनंद्या बापाचा नव्हता का? त्याचा अर्धा वाटा, अर्धा खिश्याचा. गुण्या गोविंदानं खात होता, ती मुर्गी कापून बसलाया. घे म्हणावं आता सोन्याचं अंड. दोघी बोलत बोलत डोंगराची टेकडी चढून आल्या. वर सपाट रान होतं. जांभळ, हिरड्या, बेहड्या, आंब्या फणसाची मोठी मोठी झाडं होती. हवा ही गार होती. वाऱ्याला गती होती. त्या दोघी एका कुडाच्या घरासमोर उभ्या राहिल्या. गुरगुरत तिनं गुरगुरत 3-4 कुत्री उठली. पहिली जरा घाबरली. शेपूट मागच्या पायात घालून घराकडे पळाली. आता आता त्यांना जोर चढला बघा. ती मोठ्या मोठ्यानं भुकायला लागली. कुत्री भुकायला लागली तशी एक म्हातारी बाहेर आली. हाडे हाड अरे ह्यांना खाल्लं वाघानं. कोण हाय ती? आवडाय हाय. कोसाड्याची आवडाय. अव या की व मग. कुत्रे अजून गुरगुरत होते. या नाही चावणार. ए हाड अरे हाड की. कुत्री दूर गेली आणि आवडाई आणि मंजुश्री घराजवळ गेल्या. ना ना ग म्हशी माग गेलाय. का व? वारं सुटलंय. कधी बी आभाळ गळल. हं? कळलं? कळलं कोण करणार? पाडून ठेवायची का शेत? म्हातारी गप झाली. थोडा विचार करून म्हणली, "अव, टेका तर खरं." तिनं फाटकं घोंगडं टाकलं. मंजुश्री नजरेनं टिपत होती. म्हातारीच्या हातापायाच्या काड्या, त्याच्यावर रापलेलं काळं कुळकुळीत चमडी, अंगावर लक्कर. लुगडं म्हणताच येणार नाही. धडपा. अंगात काळी कुट्ट, 10 ठिकाणी फाटकी चोळी, नाक बसकं, डोळ्याच्या बुबुळातनं तळ गाठलेला, नाकापेक्षा गालाची हाडं उच, डोक्यावर पांढरी पण राखट केस. म्हातारी दिसायला भयानकच. म्हातारीचं घर ही तिच्या परिस्थितीची पावतीच देत होतं. चारी बाजूनं बांबूचं कुड, वर झावळ्या गावात, आतमध्येच कुडाचं पार्टिशन. आतल्या घरात संसार असावा. आवडाई आजवर नाना आला नाही. असं कधी झालंय? आम्हाला तुमचाच आधार आहे की व. हं? 4 कुणब्याची खाचरं केली तर तोंडाला पेज. नाहीतर उपाशी मरायची हौस आहे का बर? बारके, हे बघ सारं स्पष्ट बोल. आता बाया बोलावंच की लागणार. हं? 15 दिवसामागं किशा आलता. हो. म्हणला आवडायच्या शेतात पाय ठेवलास तर पाय तोडीन. आता आम्ही गरीब माणसं. मला वाटलंच होतं. खिशाची पालखट उचलली असेल. नानाला म्हणावं घाबरू नगस. कोर्टाचा कागद पाठवलाय. येईल आता. हक्कानं माझी अर्धी मिळकत आहे. कोण कोणाचं पाय मोडतंय ते बघू की र. हं? जा जा राजा. कोर्टामोर राव राजा त्यो भिकारी असतोया. खिशाचा कितीसा पाडावा लागतोया. हं? ए उद्या ये म्हणावं. ऐरणीची 4 झाडं खडस. लोकांचं कवळं करून आली. आवडाई बोलून मोकळी झाली. बारकी बोलली नाही. तेवढ्यात कन्याचा आवाज आला. कोण ग? नानाची बायको. आजारी आहे का? 9 महिनं पुरं भरलं होतं. आडली. पोरातच 4 दिस गुरासारखी वराडली.
मग मग म्याच पोर वढून काढलं. बारके, अगं हिथं दाई नाही, बाई नाही. करणार काय? मुडदा बाहेर पडला, पर रगताचं थारोळ की गं. आता देवा! 2 दिवस झालं. अगं पर डागदर, दवा. कशाचं काय गं? पैकानं गं. मग रांड सुनाला झाकून मारतीस का काय? हे बघ ही 100 ठेव. लागलं तर नानाला पाठव. आजच्या आज 2 गडी बघा. कोयनेला न्या. ए दादा जाधवला दाखव. हो, दाखव. आवड्याने 100ची नोट दिली आणि उठली. आत गेली. सून भुईवर आडवी होती. अंगावरची चिरगुट आवडाईनं बाजूला केली. रखमे, अगं ये रखमे. रखमीनं डोळं उघडलं नाहीत. नुसती कुतली, कणत राहिली. पोरीला आजच्या आज डागदाराकडे पोचवा. आजच्या आज पोचवा. मंजुश्रीनं ते बघितलं. चिरगुटात जणू प्रेतच होतं. हाडांचा सापळा. तिला गलबलून आलं. तिनं तिनं पर्सची चैन सरकवली. 500ची नोट. 500ची नोट बारकी समोर धरली. ठेवा. हं? ठेवा. औषधं घ्या. बारकीच्या डोळ्याला धारा लागल्या. मंजुश्रीच्या पापण्या ओलावल्या. कुठंतरी खोल खोल खड्डा पडत होता. मंजुश्री त्यात बुडत होती. बोलता येत नव्हतं, पण कारण काय बोलणार ती? चहा केला असता, पर नको. तुम्ही आमचं मायबाप. तुमच्यावर आम्ही बांडगुळ. चटणी मिठाला तुम्ही आधार. नाही, नाना नाही, नाही म्हणणार नाही. मी बाईजवर सांगते त्याला. इतर पण सांगू. पोरगीचं हे असं. नाना माझं ऐकल. एक लेकरू नवसा सायासानं तिला दिलं. गेलं तर बिरोबाला बरं वाटलं नाही. गेलं पोर. देवा बिरोबाला बारके दोष देऊन भागतय का? हं? होय. देवाला दोष देऊन भागतय का? अगं आपलं नशीब म्हणायचं. होय. ते बी खरं आहे बघ. हौस मौजेचं खाणं सोड. अगं गारवार पोरगी, पर 4-4 दिवस उपाशी. झाडाझुडपाची पानं उकडायची आणि खाया घालायची. मंजुश्रीला वाटलं उठावं, पुढचं काहीच ऐकू नये. पळत पळत सुटावं. त्यांच्या बिरोबा नावाचा देव कुठं आहे त्याला जाऊन विचारावं. का रे देवा? का असं? हं? गरोदर बाईला पोटभर अन्न सुद्धा तू का देत नाहीस? का तुझ्या नावावर जगायचं त्यांनी? का? अरे कसला देव तू? माझंच गारानं घालत बसली. पोर कोण? बारकीने विचारलं. पोटची नाही, पर लेक आहे माझी. आवडाई गौरवानं बोलली. अगं फुटूतल्या देवीसारखी आहे बघ. ए नजर लागल बारके तुझी. अगं डोळं फुटलं माझं. नाना असता तर 4 आवळं कैऱ्या तरी दिल्या असत्या पुरीला. नाना, नाना कुसवड्याला येईल तवा धाड. असं म्हणून आवडाय निघाली. मंजुश्री तिच्या मागं चालली होती. आई, अगं बोल की. अगं काय जीवन आहे ग हे? हं. नवरा हातपाय हलावतो म्हण बरं. अगं देशात अशा बायका असत्यात. अगं शहरातल्या माणसांना नाही दिसत त्या. बिचाऱ्या दऱ्या डोंगरात जाळे झुडपात कशा दिसणार ग? मंजुश्री बोलली नाही, पण काळजात आग लागली होती. खदखदत होती. मंजू, हं? अगं दुरून डोंगर साजरा असत्यात. बघितलं जगणं. मंजुश्री फक्त हो म्हणाली. तू सुधारणा करायला आलीस. काय काय सुधारणा करणार ग? अगं ₹500 डागदार डागदार एकटा खाईल आणि ती ती बिचारी उपाशी. मंजुश्रीकडे शब्द नव्हते. मंजुश्री दिवसभरातच कामापुरतीच नुसती हा हू करत होती. तिचं चित्त उडालं होतं.
प्रश्नांचं मांडूक झालं होतं. ते वळवळत होतं. किळस वाटत होती या जीवनाची. ती भात चिवडत जेवली. आडवी झाली. बारकी आणि तिची सून डोळ्यासमोरून हालत नव्हती. तिचं पाय थकलं होतं. काल रात्रीही चांगली झोप आली नव्हती. आकासलं होती. सारं शरीर थकलं होतं. मन थकलं होतं, तरीही झोप येत नव्हती. झापडात आली होती. फणफणत्या तापात शरीर थकतं ना, तसं झालं होतं. एकाच प्रश्नाला सहस्र तोंड निर्माण झाली होती. बाईचं हे जगणं, जगणं आहे का? अडली. सुननं सुननं पोर ओढून काढलं. मुडदा. सून ओरडली, निपचित पडली. तो रक्तस्राव आणि आणि पोटातली ती भूक. कोणासारखं हे जगणं? जनावरासारखं? रानटी प्राण्यासारखं? का असं हे? का? काळी कभिन्न मूर्ती, डोंगरा एवढी. तिच्या हाताची बोटं झाडांच्या बुंद्यासारखी. हातपाय भयंकर जाड. त्यावर प्रत्येक फूट लांबीचे जाडजूड केस. भली मोठी मूर्ती. अकराळ विक्राळ. तिचं डोकं थेट आकाशाला टेकलेलं. बटबटीत डोळे. डोक्यावर पांढरे शुभ्र केस. अंगावर वस्त्र नाही. तिच्या एका पावलाखाली एक एक महानगर तुडवलं जात होतं. ती हसते आहे. मंजुश्रीच्या दिशेनं चालली आहे. मंजुश्री जीवाच्या आकांतानं धावतीये. घाबरलेली आहे. आधारासाठी कुणीही नाही. मम्मी नाही, पप्पा नाही, श्रीधर नाही आणि आणि आवडाही पण नाही. ती मूर्ती मुंग्यांना उचलून तोंडात टाकावं तसं माणसांना उचलून तोंडात टाकत होती. तिच्या श्वासानं समुद्र खवळलेला होता. उच्छ्वासानं अनेक इमारती, मजले कोसळतायत. मूर्ती पुढे सरकत आहे आणि मंजुश्री धावते आहे, धावते आहे. मंजुश्री धावत धावत मंत्रालयाच्या प्रांगणात शिरली. तिला वाटलं इथं न्याय मिळेल, संरक्षण मिळेल. ती मंत्रालयात सभागृहात प्रवेशद्वाराजवळ पोहोचणार तोच त्या मूर्तीनं मंत्रालय उचललं. मंत्रालयातील सर्व मंत्री पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखे फडफडू लागले. ती मूर्ती आता जोरजोराने हसू लागली. हसता हसता रडू लागली आणि रडता रडता तिने प्रश्न केला. या देशात देवतेला पूजलं जातं. या देशात स्त्रीला देवतेचं स्थान आहे. भारत माता म्हटलं जातं आणि माता म्हणजे आई. आणि त्याच देशातल्या देवतांच्या नशिबी असं असं जगणं का? सांगा, असं का? मंजुश्री जोरानं ओरडली. "बारके!" आवडाई ताडकन उठली. तिने दिवा उचलला. मंजुश्री उठून बसली होती. घामानं चिंब भिजली होती. "मंजू, मंजू पोरी." अजून पण ती मूर्ती समोर होती. "मंजू सपानलीस का काय ग?" मंजुश्रीला हुंदका फुटला. "आई!" आई म्हणत ती आवडाईच्या कुशीत शिरली. "काय होतंय पुरी?" "आई, आई बारकीची सून जिवंत असेल का ग?" मंजुश्रीच्या दिवसभर कोंडलेला खोंदका बाहेर पडला. ती रडत होती. आवडाईजवळ तिच्या प्रश्नांचं उत्तर नव्हतं. ती बोलली नाही, पण मंजुश्रीला थोपटत राहिली. आवडाला माहीत होतं, दुःख बाहेर पडायला हुंदक्यांचीच गरज असते. रडल्यानं मन मोकळं होतं. मंजुश्रीच्या रडण्याचा बहर ओसरला तशी आवडाई आडवी झाली. मंजुश्रीला तिनं कुशीत घेतलं. तिच्या हाताची बोटं मंजुश्रीच्या केसातून फिरू लागली. स्पर्शात अब्जो शब्दांचं सामर्थ्य असतं. हृदयाचं हृदयाशी थेट संपर्काचा स्पर्श हेच समृद्ध साधन आहे. आपलेपणा, प्रेम, वात्सल्य, ममता व्यक्त करण्यासाठी स्पर्शासारखी दुसरी बाब नाही. मंजुश्री मातृस्पर्शाने पेंगुळली. तिचा केव्हा डोळा लागला माहित नाही. तिच्या चेहऱ्यावर आता पर्जन्यवृष्टीचं साम्राज्य होतं. किती छान दिसत होती मंजुश्री. आवडाई कौतुकानं तिला पाहत होती. तिच्या रेशमी केसावरून हात फिरवत होती.
तिच्या उष्ण उच्छ्वासाने तिच्या सर्वांगावर काटा उभा राहिला. गर्भारपणाचा आनंद तिला झाला. प्रसूतीच्या वेदनेनंतर बालकाचं गोंडस साजिरं रूप पाहून तिला मातृत्वाचा मोहर फुटला होता. पहिल्या स्तनपानाचा मोद तिला झाला होता. आवडाई आवडाई आई झाली होती. आई. आई म्हणजे निर्मिती. आई म्हणजे जननी. आई म्हणजे पालनकर्ती आई. आई होणं म्हणजे स्त्री जन्माचं सार्थक होणं आणि आई होणं म्हणजे निर्मितीच्या बहुसन्मान प्राप्त करणं. आई होणं म्हणजे त्याग, सेवा पेरत राहणं. आई म्हणजे वंशवृद्धिगत करणं. आवडाई आई झाली होती. देवाहून आज ती सुखावली होती. निर्मिती भूमातेहून ती समाधानी झाली होती. तिच्या वैधव्याला आज सौभाग्याची फुलं आली होती. नैराश्याला आशेचं चांद लटकू लागले होते. मुलगी, मुलगी मिळाली होती. मुलगी मिळाली होती तिला. मुलगी हळव्या मनाची. मुलगी खऱ्या अर्थानं वंशवृद्धिगत करणारी, जन्मदात्री, रक्षण करती, पालन-पोषण करती, संस्कार करणारी, धर्मरक्षणार्थी सर्व काही मुलगी असते. सर्व काही मुलगी असते. मुलीच जन्माला आल्या नाहीत तर या नवनिर्मितीचं, चक्राचं काय? समाजाचं काय? नीतिधर्माचं काय? आई, बहीण, पत्नी, दासी, अन्नदात्री यांचं काय? रसिक मित्र हो, आपण ऐकत आहात माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीचा भाग. मंजुश्रीचा प्रवास एका वेगळ्या वळणावर आलेला आहे. तिला दुसरी आई मिळाली आणि आवडायला तिची मुलगी मिळाली. तर पाहूया पुढच्या वळणावर काय घडतंय ते. ऐकत रहा अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनल.